पनीरचा एक चटपटीत पदार्थ तर आपण पाहिला, पण पनीरचे गोड पदार्थही तितकेच मस्त लागतात बरं का। त्यामुळे आता आपण पाहणार आहोत पनीरचा एक अतिशय स्वादिष्ट असा गोड पदार्थ ज्याचं नाव आहे छेना मुरकी आणि त्याच्यामध्ये संत्र्याचा इसेन्सही वापरलाय। यानंतर आपल्याला गोडाचा प्रकार पाहायचा आहे छेना मुरकी। यासाठी आपल्याला लागेल पनीर, चिमूटभर मीठ, रेड ऑरेंज रंग, साखर, संत्र आणि संत्र्याचा रस। पनीरचे आपल्याला चौकोनी तुकडे करायचे आहेत। फक्त हा प्रकार जेव्हा आपण करतो तर पनीर फ्रेशच असावं। पनीर थंड असेल तर हा प्रकार होणार नाही। पनीरचे असे तुकडे आपण करू। पॅन मध्ये आपल्याला साखर, चिमूटभर मीठ आणि हा संत्र्याचा ज्यूस। साखर ओली होईल इतपतच संत्र्याचा ज्यूस आपल्याला घालायचा आहे। आणि हे उकळत असतानाच यामध्ये आपल्याला पनीर पण घालायचं। थोडा रंग आणि हे सगळं एकत्र करून घ्यायचं। आणि हे करत असताना आपल्याला एक गोष्ट अजून करायचं आहे की संत्र्याचं साल यामध्ये किसून घालायचं आहे। संत्र्याच्या सालीचा फक्त वरचा भाग किसून घालायचा आहे जेणेकरून त्याला एक छान स्वाद येईल। फक्त ही साल किसताना एवढं गोष्ट लक्षात ठेवा की पांढरा भाग नको, नाहीतर ते कडसर होईल। सालीमध्ये खूप छान असा संत्र्याचा स्वाद आपल्याला मिळू शकतो। याला आपल्याला मंद आचेवर होऊ द्यायचा आहे। थोडा वेळ लागेल, पण पेशन्स ठेवून हे जर व्यवस्थित केलं तर खूप छान होतं आणि हा प्रकार 8 ते 10 दिवस छान टिकू शकतो प्रसादालाही। आणि तसंही जर काही खायचं असेल असं तोंडात टाकायला जे गोड असतं किंवा एक बाईट आपल्याला फक्त लागतो तो हा प्रकार खूप छान लागतो। आणि आता श्रावण म्हटलं म्हणजे आपल्याला गोडाचे प्रकार थोडेसे जास्त लागतात, तर हा प्रकार करून पाहायला हरकत नाही। आणि नंतर हे जसं जसं घट्ट होतं आपल्याला याला साखरेवर घालायचं। साखरेबरोबर हे असं थंड करून घ्यायचं आपल्याला। पनीर आणि संत्र्याचा वापर करून तयार केलेली ऑरेंज छेना मुरकी आपण पाहिली। यानंतर घ्यायची आपल्याला छोटीशी विश्रांती, पण विश्रांतीनंतर आजची विनर रेसिपी कुठली येते पाहिजे। घेऊया छोटासा ब्रेक, कुठे जाऊ नका, पाहत राहा फक्त चवदार चविष्ट।